स्वागतम सुस्वागतम स्वागतम. विश्वाचा आराध्य दैवत गणपती गजानन, 14 विद्या 64 कलेचा अधिपती माझा गणराया, माझ्या गणरायाला वंदन करून रंगभूमी रक्तदेवता श्री नटेश्वराला विनम्र अभिवादन करून सगळे माझ्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आमच्या रमण मंडळातील सर्व कलाकारांच्या ग्रामदैवत व कुलदैवतेला त्रिवार वंदन करून महाराष्ट्राचा चमकाराचा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. आमच्या मंडळाचे निर्माता श्री अमित डांगे, दिग्दर्शक लेखन श्री बंटी खवाडी, आमच्या मंडळाचे शाहीर श्री अमित डांगे, सहगायक ओंकार डांगे. आमच्या या कार्यक्रमाची गीत रचना गुरुवर्य गोविंदजी तारवे श्री गणपतजी तारवे. रंगभूषा वेशभूषा श्री मनोहर होलंबे, रोहित धनावडे सर ऋषिकेश सोनकर. या कार्यक्रमाची नृत्य कोरिओग्राफी सन 2023-24 सालचा कला क्षेत्रातील प्रेरणा पुरस्कार प्राप्त रत्नागिरीतील नामवंत कलाकार अनिकेतजी धनावडे. ध्वनी संकलन व प्रकाश योजना सावरकर नाट्यगृह एस कुमार सावंत. पार्श्वसंगीत सुशील वेत्रे, सौरभ भवाळीसह भावेश मालक. ढोलकीपट्टू सौरभ भवाळी. मृदुंगमणी श्री संजयजी गौतमेसह आर्यन पाडावे. सांजवादक काशीनाथ रेवाळे, त्याचबरोबर श्री सचिनजी रेवाळे, श्री प्रकाशजी रेवाळे, दीपक रेवाळे आणि केतन पाडावे यांच्या संकल्पनेतून सुसज्ज अशा रंगमंचावर सविनय साजरा करतोय. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जन्मभूमी आणि या जन्मभूमीमध्ये या पावन भूमीमध्ये चालत आलेली पारंपरिक लोककला, या कोकणची कला अर्थात बहुरंगी. नमन धन्यवाद रसिको. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवगौरीच्या विघ्नेश्वरा सभारंगणी या शिवगौरीच्या
विघ्नेश्वरा सभा रंगणी आया हो होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया पहिले नमन वंदू कुणाला माझ्या जगनाला तुझरे नमन वंदितो नवनाथ देवाला नवनाथ देवाला नवनाथ देवाला होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया तुझरे नमन वंदू कुणाला भक्ताई मातेला जवळे नमन वंदितो जारिया दिसेला जारिया दिसेला जारिया दिसेला होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया हसवे नमन वंदू कुणाला बाजी हो बनवाला दहावे नमन वंदितो तुझाई मातेला तुझाई मातेला तुझाई मातेला होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया हसवे नमन वंदू कुणाला गोकुळच्या कृष्णाला नववे नमन वंदितो तुझाई मातेला तुझाई मातेला तुझाई मातेला होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया दहावे नमन वंदू कुणाला दशावती रावणाला अकरावे नमन वंदितो जवाच मारुतीला जवाच मारुतीला जवाच मारुतीला होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया दहावे नमन वंदू कुणाला भक्ताई तुझाला तेरावे नमन वंदितो बसल्या सभेला बसल्या सभेला बसल्या सभेला होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया शिवरात्रीच्या विघ्नेश्वरा सभा रंगणी आया सभा रंगणी या धन्यवाद रसिक मंडळी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
रसिक मंडळी, आम्ही आपल्या समोर एक पौराणिक गण सादर करतोय. बाळ गणेशाची आघात दिला आणि आघात दिले अर्थात सिंधुरासुराचा वध. सिंधुरासुराचा वध सविनय स्पर्श सादर करतोय. श्री मनोज गव्हाळे यांच्या दिग्दर्शनातून पण ती गव्हाळे यांच्या लेखणीतून साकार होतोय. श्री गव्हाळनाथ गणेश समाज मंडळाच्या सर्व कलाकारांच्या अभिनयातून सिंधुरासुराचा वध. सत्यलोक ब्रह्मदेवांचे सत्यलोक. ब्रह्मदेव सत्यलोकी ध्यान साधनेतून जागे होत असताना त्यांनी जांभई लिहिली आणि त्याच जांभईतून एका असुरी शक्तीचा जन्म झाला. पाहूया ही असुरी शक्ती ब्रह्मदेवांकडून कोणता वर प्राप्त करून घेते. पितामहा, या नरदेवाची उत्पत्ती आपल्याच जांभईपासून झाली. हा नरदेव आपलाच अंश असून या समग्र ब्रह्मांडामध्ये मला आपल्या या पुत्रास योग्य असे नामकरण करावे. तुझी उत्पत्ती माझ्या जांभईतून झाली, त्यामुळे तू माझा अंश आहे. तुझा वर्ण शंभरी यांच्यामुळे या त्रिभुवनात तुला सिंधुरासुर या नावाने ओळखले जाईल. धन्य झालो पितामहा, धन्य झालो. परंतु या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असताना या नरदेवाला कोणापासूनही बाधा पोचणार नाही. तथापि माझा कोणी पराभवच करू शकणार नाही असा मला सुभाषित द्या. वत्सा, तुला हे मी शस्त्र देत आहे. आज समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासुर धन्य झाला. साक्षात शरदेवाची उत्पत्ती ब्रह्मदेवांच्या जांभईतून झाली आणि त्याच ब्रह्मदेवांकडून शुभाशीर्वाद प्राप्त झाला. परंतु या वराची प्रसिद्धी मला येणार तरी कशी. पितामहा, आपण मला वर दिला, मात्र या वराची प्रसिद्धी म्हणून हा नरदेव तुम्हालाच विरोधात आवाहन करतोय. तू माझ्याकडून वर प्राप्ती केली आणि मला युद्धाचे आव्हान करतो. नाही वत्सा, नक्कीच पितामहा, या वरप्राप्तीची सिद्धता तर सिंधुरासुरकडूनच घेणार. स्वीकारा. सिद्धता आली. साक्षात पितामहाकडून वरप्राप्ती
प्राप्ती करून घेतली त्याच पितामह या सिंधुरासुरासमोर रणांगण सोडून पळून गेले. अर्थात विजय या सिंधुरासुराचा झाला. या सत्य लोकांचा स्वामी झाला सिंधुरासुर. या सत्य लोकांचा राजा झाला सिंधुरासुर. नारायण नारायण नमो आदिगण सोहम गजानन नमो आदिगण सोहम गजानन 33 कोटी गणराया नारदाची स्वामी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वामी चालली त्रिभुवनाला पुराण काळापासून चालत आलेले देव दैत्यांचे वाद अद्याप काही संपले नाहीत. नारायण नारायण. पण हे असुर लोक किती वेडे आहेत ना. प्रथम ते देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपराचा वर मिळाला मग ते देवांवरती आक्रमण करतात. नारायण नारायण. पण त्या असुरांना या नारदाची कळ केव्हा कळलेली नाही आणि ती कळणार देखील नाही. नारायण नारायण. तेव्हा माझे भ्रमण कार्य मी असेच पुढे चालत होतो. नारायण नारायण नारायण. नारद मुनी, आपण या सिंधुरासुरासमोर कोणतं प्रयोजन केलं? नारायण नारायण. कोण दैत्यराज सिंधुरासुर? नारायण नारायण. अरे बाबा, मी ह्या त्रिभुवनावरती भ्रमण करीत असतो बघ. मुने, मग त्याच त्रिभुवनात आनंदाची वार्ता माझ्या तपोबलाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं दान प्राप्त केलं. आज मी अमर झालो मुनी, अमर. नारायण नारायण. म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाकडून वरप्राप्ती करून घेतली आहेस. नारायण नारायण. म्हणजे तुझा जय जयकार नक्की होणार. तुझा जय जयकार नक्की होणार. आता अरे तू तर त्या देवांचा दास शोधतोस मात्र खास. मला मिळालेला मन ऐकून आग लागली असेल तुझ्या देहाला. म्हणूनच आज जर का या सिंधुरासुरानं ठरवलं तर समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. सारं काही आलंय माझ्या लक्षात. नारायण नारायण. म्हणजे तुला हे सारं त्रिभुवन जिंकायचं असणार. नारायण नारायण. पण दैत्यराज, त्यासाठी मी सांगेन तसं तुला करावं लागेल आणि ते तुला जमेल का? नारायण नारायण. पुढे नारायण नारायण. दैत्यराज,
देवराज इंद्र रंभेच्या नाचण्यात दडून गेलाय तेव्हा सर्वप्रथम आक्रमण देवराज इंद्रावरती केला. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केली मुनी. आता सिंधुरासुर दैत्य समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. होणारच. त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती म्हणजेच रत्न आणि मोत्याची गुण अमरावतीवर. या देवराजाची अमरावती जिंकून तिथं आपली सत्ता प्रस्तावित केला बाहेर मनसुबा सफल करावा. पुढे त्या देवांच्या सिंहासनी विराजमान होणार सिंधुरासुर. सिंधुरासुराच्या या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. नारायण आता कथन जाऊन देवराज इंद्र यांना सांगतो म्हणून मी म्हणतो अंती जाशील एकळाच प्राणा माझे माझे म्हणून अंती जाशील एकळाच प्राणा माझे माझे म्हणून तेहतीस कोटी देवांचा मी राजा देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदितीपुत्र पुरंदर, माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्माने केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, ब्रह्मा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य सुरू असते. परंतु आज दोन्ही नृत्य सुरू झालेले नाही. रंभे, अगं ये रंभे,
शांता महाराज नाचते मी इंद्राच्या दरबारी नाचते मी इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसते सुंदरी रूप पाहून दिसते सुंदरी नाचते मी राजा दरबारी नाचते मी राजा दरबारी रूप पाहून दिसते सुंदरी रूप पाहून दिसते सुंदरी नाचते मी राजा दरबारी नाचते मी राजा दरबारी रूप पाहून दिसते सुंदरी रूप पाहून दिसते इंद्रदेव हाजर पाहून धुंद झाले सामुदियाचा गुणाग बाई सामुदियाचा गुणाग बाई सामुदियाचा गुणाग बाई सामुदियाचा गुणाग इंद्रदेव हाजर पाहून धुंद झाले सामुदियाचा गुणाग बाई सामुदियाचा गुणाग बाई सामुदियाचा गुणाग बाई सामुदियाचा गुणाग नटली तुमच्यामध्ये बंदीचा विलासले नाचते मी राजा दरबारी नाचते मी राजा दरबारी रूप पाहून दिसते सुंदरी रूप पाहून दिसते सुंदरी